गाड्या करणं बंद करा असं म्हणत दानवे पत्रकारांवर संतापले। खैरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर दानवे संतप्त झाले। खैरे पत्रकार परिषदेत का नाही असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर दानवे चिडले। खैरे साहेब शिवसेना नेत्यांची बैठक आहे। यवतमाळच्या पुसदमधील पोलीस स्टेशनमध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासंबंधी तक्रार दाखल करणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे। खोटी कागदपत्र देऊन प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र मिळवलेली 50 उदाहरणं असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलंय। संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदेंनी गोपीचंद पडळकरांना इशारा दिला। शरद पवार आणि संभाजी ब्रिगेडचा संबंध नाही, त्यामुळे बोलताना जीभ आवरा असा इशारा पडळकरांना दिला। उघड विरोधक चांगला, पण घरातील छुपा विरोधक बरोबर नसतो। आज आमच्यात राहून आमच्याच विरोधात कोण होतं ते आम्हाला समजलं असं शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी म्हटलंय। तर जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील आणि भाचे आस्वाद पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर जयंत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 18 जागांसाठी 70 उमेदवार मैदानात उतरले। आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सुभाष देशमुख यांच्यात सामना होणार आहे। यासाठी 27 एप्रिलला मतदान होणार असून 28 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। सांगलीमध्ये केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे एल्गार आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पेट्रोल आणि डिझेल दरवाढ रद्द करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेविरोधात नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केले। प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांवर तोडक कारवाई केली जाते, त्याला सांडपाडा ग्रामस्थांनी विरोध करत एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन पुकारलेलं आहे। शासन निर्णयात सुधारणा होईपर्यंत तोडकाम करू नये अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केलेली आहे। नवी मुंबईच्या मनपा रुग्णालयाबाहेर युवा सेनेनं आंदोलन केले। रुग्णालयातील जर्मन टेक्नॉलॉजीचा मोठ्या आजारावर उपचार होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय। गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर 4 महिन्यात बिल्डरनं जमिनीचे सर्व अधिकार सोसायटीला हस्तांतरण करायलाच हवेत असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय। तसंच घर खरेदी करणारे जमिनीचे मालक होतात असं कायद्यात अगदी स्पष्टपणे लिहिलंय। तरीही बिल्डर हस्तांतरणाला टाळाटाळ करत असेल तर ती कृती कायद्याविरोधात ठरत असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती बोरकर यांनी नोंदवलेलं आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकास आराखड्यात शहराच्या विविध भागात मैदानासाठी एकूण 84 भूखंड आरक्षित आहेत, मात्र त्यातील निम्म्याहून अधिक भूखंडावर अतिक्रमण झालंय। आता तर केडीएमसी मुख्यालयाच्या बाजूच्या सुभाष मैदानावरच क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अतिक्रमणाचा घाट घातल्याचा आरोप क्रीडाप्रेमींसह नागरिकांनी केला। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थाळी बचाव आंदोलन करण्यात आले। 2022 ते 2024 पर्यंत दिलेल्या वेतनात तफावत आढळून आली असून ते वेतन तात्काळ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। यासाठी जिल्हास्तरीय रुग्णालयातील कंत्राटी कामगारांनी सहकुटुंब मोर्चा काढलाय। वेतन नसल्यानं कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून वर्धा जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आले। 10 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त सेवेत असलेल्या कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तातडीनं द्यावेत, समान काम समान वेतन या सगळ्या मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। अकोल्यात पाणी प्रश्न पेटलाय। महापालिकेत शिवसेना ठाकरे पक्षानं राडा केलाय। संतप्त शिवसैनिकांनी कार्यालयात तोडफोड केली। दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं ठाकरे गट आक्रमक झालाय। बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातील रेशनिंग कार्यालय मुरबाडला स्थलांतरित करण्यात येणार आहे। याला शिवसेनेनं विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिलाय। एक विधानसभा एक कार्यालय आणि या शासनाच्या धोरणानुसार बदलापूरमधील रेशनिंग कार्यालय मुरबाडला स्थलांतरित करण्यात येत आहे। सांगली शक्तीपीठ महामार्गाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। महामार्गाच्या नोटिसांची होळी करत हातात बंदुका घेण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेनं दिलेला आहे। यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच शक्तीपीठ महामार्ग शासनानं रद्द करावा अशी मागणीही करण्यात आली। बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या दोघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। नवी मुंबई पोलीस सतत कारवाई करत असल्यानं अनेक बांगलादेशींनी मेघालयमध्ये पलायन केलंय।
अशा अवैध 20 बांगलादेशींवर मेघालय पोलिसांनी कारवाई केली आहे। त्यांना पुन्हा नवी मुंबईत पाठवण्यात आले। दरम्यान मेघालय पोलिसांनी अटक केलेल्या या बांगलादेशींना नवी मुंबईतील 2 जणांनी अभय दिल्याचं तपासात आढळलेलं आहे। त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी या दोघांना अटक केली। नाशिकच्या काठेगल्ली अतिक्रमण कारवाईला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। नाशिक मनपानं बजावलेल्या नोटिशीला ट्रस्टनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय। अतिक्रमण कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी का केली नाही याबाबत सुप्रीम कोर्टानं सवाल विचारला। या प्रकरणी पुढील सुनावणी 21 एप्रिलला होणार आहे। तर दुसरीकडे काठेगल्लीत असलेल्या अनधिकृत अतिक्रमित बांधकामांनंतर पोलीस सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ नगर पंचायतीत कर्मचारी रोज उशिरा येत असल्याची तक्रार होती। त्यानंतर मुख्याधिकारी गणेश गांजरेंनी आज सकाळी 9:30 वाजता गेटला थेट कुलूप लावलं। त्यानंतर 20 पैकी तब्बल 15 जण तासभर उशिरा आले। त्यांना कारण दाखवा नोटीस अधिकाऱ्यांनी बजावली, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धावे दणाणले। कोल्हापुरातल्या एका लग्नात वऱ्हाडी बनवून आलेल्या चोरानं दागिन्यावर डल्ला मारलाय। हा चोरटा पाहुणा म्हणून लग्नात यायचा, फेटा बांधून लग्नात सामील झाला, नंतर सोनं घेऊन तो पसार झाला। पोलिसांनी अजित पाटील या चोरट्याला बेड्या ठोकल्या। त्याच्यावर पुणे आणि कोल्हापुरात घरफोडी आणि चोरीचे 21 गुन्हे आहेत। विशेष म्हणजे तो चोरलेले दागिने खड्ड्यात पुरून ठेवायचा। कल्याण पूर्वमधील शिवाजीनगरमध्ये चोरट्यांनी घरफोडी केली आहे। विराट दर्शन या इमारतीमधील एका घरातील लोखंडी कपाट तोडून चोरट्यांनी 12,69,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। चोरटे सीसीटीव्ही चित्रित झाले, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। शेअर बाजारात अधिकचा नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून नवी मुंबईतील एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे। फ्रेडेक्स या डोमेनचा वापर करून राकेश रोशन या व्यक्तीची तब्बल 77,75,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रदूषण नियंत्रण नियमावलीचा भंग करणाऱ्या बांधकाम कंत्राटदाराविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई सुरूच आहे। ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत महापालिकेनं 1,867 कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे। ऐन उन्हाळ्यात मालेगावकरांना पाणीचा सामना करावा लागणार आहे। मालेगाव महापालिकेच्या गिरणा पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा काही तास खंडित झाला। त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा झाला नाही। यामुळे नियोजित पाणी पुरवठा ठप्प झालाय। तसंच रोजच्या पाणी पुरवठ्यालाही उशीर होईल अशी माहिती प्रशासनानं दिली। पुण्यातील भोरमध्ये नळपाणी पुरवठा योजनेचं काम रखडलंय। कुंभे वस्तीत 10 दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाण्यासाठी नागरिकांना 2 किलोमीटरची पायपीट करावी लागते। त्यामुळे प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। लातूरच्या उदगीर तालुक्यातील उन्हाच्या तडाख्यात पाण्यासाठी नागरिकांची दररोजची पायपीट सुरू आहे। पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी शासनानं ग्रामपंचायतीला तब्बल 2 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली। मात्र या योजनेतून अद्याप गावात एक थेंबही पाणी आलेलं नाही। जालन्यात पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलंय। आधीच शहराला 15 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय आणि त्यातच आता पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू आहे।